तर हाय काय आज मे मध्ये सुट्टी आहे, त्यात जरा दिवस कितीची असत्या, त्यामुळे सगळेजण इथं बघू शकता पाठीमागं कोंबड्या झाला. पाठीमागे 2 जण मेंबर आहेत, ते तिने आता घेतलंय कापायला कोंबडी. तर आम्ही पण कोंबडी आणल्या, तुम्हाला त्याला दाखवतो. हे आमच्या बरोबर कॅनलच्या बाजूला कांबाचं मंदिर आहे आणि त्याच्या पुढं जे झाड आहे वडाचं. मग वरला आमचा पूर्ण असा चांदोली नॅशनल पार्क पाठीमागं त्याच्या, आणि मंदिराचा पण तुम्हाला व्ह्यू दाखवणार आहे. आणि लांबून पाहुणे आले तिकडे कोंबड्या घेऊन, तरी पण तुम्हाला पाठीमागं पहिलं देवीचं दर्शन घेऊया आपण. आता लाईट गेले वाटतं. शेवटाय मला गावाच्या नावं चांग बोल. अगरबत्ती हा तू लावून घेतो पहिलं. जय छोटासा ब्लॉग असणार आहे, त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्व माहिती दिली जाईल. हत्यार दाखवतो हत्यार दे याला म्हणतात पारळी. कोंबडी दाखवत नाही. पाठीमागं तुम्ही पाठीमागचा व्ह्यू तुम्ही बघू शकताय पूर्ण असा. इकडे साईडला हापशीची पण सुविधा केली. इथं पहिलं पाणी नव्हतं, आता पाण्याची पण सुविधा केली आहे, कारण कधी कधी कॅनला पाणी नसते आमच्या इथं. आणि बाबा त्याची 10वीची बाबाचा इंटरव्ह्यू घेऊया जरा. गडीला आजला आता हे जाऊन बराबर आपल्या चुलीवर करपडणार कोंबडी मस्तपैकी. आणि जे हॉटेलमध्ये चव येत नाही, त्या डबल चव गावरान कोंबडीची घरात येते. हॉटेलला कधी जाऊ नका. घरातली चव आणि हॉटेलची चव लय वेगळी असते, कारण हॉटेलमध्ये सगळा मसाला असतो. आणि इथं नुसतं त्याला चटणी घातली की विषय खोल कडक. आणि आता इथं साहिल पाटील आमचे नारळ वाढवताना दिसत आहेत बघा. झालं नारळ फोडलाय, देवाला तर नारळ द्यायला लागतोय. हे आमचं असं मंदिर मस्तपैकी एकदम शांतता तुम्ही बघू शकताय. आणि आमचे जे फॉलोवर आहेत ते घरातलीच फॉलोवर आहेत आमची, ती पाहायला आले आता व्हिडिओ बघून.